नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मुगाची अगदी सोपी अशी डाळीची रेसिपी। तर यासाठी मी कढीपत्ता, कोथिंबीर आणि 2 ते 3 मिरच्या अशा घेतलेल्या आहेत। त्यांना स्वच्छ असं धुवून त्यानंतर कट करून घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे, तर त्याला स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आणि ते पाणी तुम्हाला तर माहितीच आहे, फेकून न देता आपण ते झाडांना वापरूयात। तर ते धुवून घेतल्यानंतर आता कुकरमध्ये 1 चमचा मी तेल घेतलं आहे। तेल असं छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी घालायची। त्यांना छान असं तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कट केलेले हिरव्या मिरच्या घालणार आहोत। हिरव्या मिरच्यांना छान असं तळू द्यायचं आहे, एक अर्धा ते 1 मिनिट। त्या छान अशा तडतडू लागल्या आणि तळल्या तर त्यामध्ये आपण आता कढीपत्ता घालूयात। कढीपत्त्याची पाने घालूयात आणि त्यालाही थोडंसं तळून घेऊयात। कढीपत्त्याला थोडंसं तळून झाल्यानंतर त्याला एकदा हलवून घेऊयात। छान अशा मिरच्या तळल्यानंतर आता त्यामध्ये आपण हळद घालूयात। अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपण आता 1 ते 1.5 ग्लास पाणी घालूया। 1 ते 1.5 ग्लास पाणी घातल्यानंतर यामध्ये आपण जी धुतलेली डाळ आहे ती घालूया। डाळ अशी मिक्स करून घ्यायची आहे छान आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर त्याला एकदा मिक्स करून घेऊयात। छान असं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालणार आहोत। हे अगदी ऑप्शनल आहे, पण नक्की एकदा ट्राय करून बघा। ह्या 1 चमचा तुपाने खूप सुंदर असा सुगंध येतो आणि त्याची चव आहे ती अगदी इन्हान्स होते आणि खूप छान लागते। आणि यामध्ये एक बारीक कट केलेली कोथिंबीर घालूयात। परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया आणि आता कुकर बंद करूयात। कुकर बंद करून याला 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्यात। थोडासा मीडियम असा गॅस करायचा आणि शिट्ट्या होऊ द्यायच्या। 3-4 शिट्ट्या झाल्यानंतर आपण काढूयात। छान असा सुगंध येतोय। मी थोडंसं घट्टच बनवलं आहे हे। तुम्हाला जर थोडं पातळ हवं असेल तर यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। छान अशी डाळ शिजलेली आहे आणि छान असा सुगंध येतोय। चला तर रेडी आहे आपली छान अशी साधी सोपी लवकर झटपट होणारी मुगाची डाळ। धन्यवाद।